कवितेचं नाव आहे ट्रोलर्सनो सावधान. ही वेळ तुमच्यावर सुद्धा नक्कीच येणार. कवितेचं शीर्षक 80% मेंदू निकामी झालेल्या माणसाची गोष्ट. कवी सुरेश राघव. शेवटी ती त्याला घेऊन येण्यात यशस्वी झाली. दोनदा रस्त्यातूनच बायकोच्या हातावर तुरी देत तो पळाला होता घरी. तो स्वतःशीच पुटपुटत डोळे मिटून समोर बसलेला, हातात ॲपल फोन, मनगटावर रॅडो, 5ही बोटात खड्याच्या मूल्यवान अंगठ्या. हे पहा, जोपर्यंत सगळं सांगत नाही तोपर्यंत मला तुमचा आजार कळणारच नाही. मी पोलीस नाही, डॉक्टर आहे. बोलाल ते कोणालाच काय, मिसेसलाही कळणार नाही. मिसेसलाही कळणार नाही म्हटल्यावर चमकून वर बघितलं. त्याला धीर आल्यासारखं दिसलं. मिसेसला नाही कळणार ना? खूप विश्वास आहे हो तिचा माझ्यावर. मी खात्री येऊन म्हणालो, आता सांग सांग बघू. अहो, मला प्रचंड अपराधी वाटतंय. भयंकर पश्चाताप, भीती वगैरे वाटते डॉक्टर. तुम्ही कोणाचा खून केलाय का? कोणा बाईवर बलात्कार केलाय का? चोरी किंवा कसल्या कामामध्ये फ्रॉड केलाय? की तुम्ही कुठल्या मुलीला अफेअरमध्ये गरोदर केलाय? मग मात्र तो गयावया करत कळवळून म्हणाला, छे नाही हो सर, प्लीज असं नका बोलू. असलं काहीच करायची अवकातच नाही माझी. मला हायसं वाटलं. केस वेगळीच आहे. मी पाणी चहा मागवत म्हणालो, सांगा दांडेकर, सगळं सविस्तर सांगा. तुम्हाला सांगतानाच बरं वाटायला लागलेलं असेल. मग दांडेकरची दांडी यात्रा सुरू झाली. 5वीत असताना मला संस्कार शाखेत टाकलं. धडा पहिला, आज्ञाधारकपणा श्रेष्ठ गुण. त्यासाठीच आईचं शीर मारणारा परशुराम उदाहरणार्थ. धडा 2, संस्कार म्हणजेच हिऱ्यावरचे पैलू. आणि धडा 3, विचारांनी माणूस बिघडतो, जसं पुरोगामी पाखंडी उदाहरणार्थ. 12वी पास झालो, शाखेत जाऊ लागलो. विचार करणारा षंढ, आदेश पाळणारा मर्द. शिकवण गिरवून पारंगत झालो. बऱ्यापैकी कामावर लागलो. सहकाऱ्यांनी शिकवण दिली. साहेबाशी लावायचं नाही डोकं, तो सांगेल तितकंच तेवढंच धुवायचं. लाचेच्या रूपात लक्ष्मीच असते. लक्ष्मी घट्ट धरायची, सोडायची नसते. एक दिवस पाडव्याच्या बैठकीत पाऊल ठेवलं. केशरी गंध टिळ्यांनी हिंदू राष्ट्राच्या गजरात स्वागत झालं. हिंदू राष्ट्राचे साधक व्हाल तर सहज सोपान चढून स्वर्गात जाल. मग मीही मित्रांबरोबर हिंदू राष्ट्राचा साधक झालो. 75 वर्षांचा म्हातारा, 17 वर्षाचा पोरगा. दुर्जन एवढाच दिव्य मेसेज. गेम करू लागलो. स्वतः गेम केला तुम्ही एखादा? मी विचारल्यावर म्हणाला, नाही, तशी नाही परवानगी. ब्राह्मणांनी शस्त्र नाही, नियोजनाचे शास्त्र सांगावे. बहुजनांच्या हाती शस्त्र देऊन त्यांना सन्मानित करावे. तेच आमचे आजचे लढाऊ क्षत्रिय छावे. हा आहे पेशंटच्या इतिहासाचा पूर्वार्ध आणि हा पेशंटच्या उत्तरार्धाचा कालाचिठ्ठा. मला आता मिळाली बढती नव्या ठिकाणी. मी झालो समाज माध्यमावरील ट्रोल. बायको जवळ आली तरी तिला ढकलून हिंदू राष्ट्राला आवश्यक पोस्ट टाकू लागलो. कधी विरोधी पक्षाच्या सभ्य नेत्याला बदनाम करणाऱ्या पोस्टी, कधी एखाद्या इंटलेक्च्युअल अभिनेत्रीला रंडी झवाडी म्हणण्यापर्यंत आमची मजल. कधी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाची यथेच्छ अवहेलना. रात्रीसाठी हेच होमवर्क दिलेलं असायचं. अशा पोस्ट टाकताना इतके विकृत बेभान, हस्तमैथून ॲशपकसारखं वाटायचं समाधान. हे सगळं व्यवस्थित सुरू असताना कशामुळे मेंदूत शिरली अचानक भयाची घाण? सर, त्याचं असं घडलं की नेहमीसारखा 11 ते 1 चालायचा ट्रोलिंगचा खेळ. आणि एक दिवस आला सर्वोच्च सक्त आदेश. विद्वान चारित्र्यवान विरोधी नेत्याची इतकी टवाळी, देशातल्या अडाणी जनतेलाही वाटू लागला पप्पू. ज्याच्या बापानं देशासाठी दिलं सर्वोच्च बलिदान, त्याच्या आईला बनवलं देशाची बारगल. म्हटलं आम्ही तिला 130 करोड जनतेची गर्लफ्रेंड. सकाळी बायको चहा पिताना पेपर फेकत संतापली. सर्वोच्च पदावरील नवरा देशासाठी शहीद झाला. त्याच्या 70 वर्षाच्या विधवेला तुम्ही म्हणताय गर्लफ्रेंड बारगल? किती अधम, किती नीच माणूस आहे हा नेता.
सोबत चेकाळत भुंकणारी समाज माध्यमातली त्याची पाळीव कुत्र्यांची लाचार टोळी. मी चरकलोच ऐकून. सहसा पॉलिटिक्स वर्ज्य असलेली माझी बायको आजच पाहिली इतकी संतापलेली. मी त्यातलाच एक लाचार कुत्रा आहे हे कळलं तर एक थंड शिरशिरी डोक्यातून पायापर्यंत आली. भूकंपात जमिनीला सरळ भेग पडते. माझं अभंग मन सूक्ष्म का होईना झालं दुभंग. जणू सौम्य लकव्याने अर्धांगत झालंय कमकुवत. नंतरची एक पोस्ट जवळपास शेवटची ठरली. कोणती पोस्ट तुमची शेवटची असं विचारलं. कापऱ्या आवाजात त्यानं दिलं उत्तर. सीमेवर शहीद झालेल्या मेजरची मुलगी. पाकिस्तान में हम घुसेंगे भी और मारेंगे भी. ललकारला आमचा नेता महान. 20 वर्षांची मुलगी बोलली शोकाकुल संतापात. पाकिस्तानने नव्हे, महान नेत्याच्या युद्धकोरीने घेतला सत्तेसाठी माझ्या बाबांचा प्राण. महान नेत्याचा इतका महान अपमान. रंडी, वेश्या, कॉलगल, देशद्रोही, बलात्कार, खुनाच्या धमक्या अशी चहू कडून ओतत राहिलो आम्ही तिच्यावर घाण. सकाळी चहा पिताना बायकोनं पेपर एवढ्या जोरात मारला, हातातला कप चहा सगट खाली पडून फुटला. समोर बायको संतापानं थरथरत उभी. बघ काय म्हणते ती नरभक्षकांना. इतकी घाण गलिच्छ बदबदणारी सतत, त्यापेक्षा मरणच सुंदर वाटतंय. मरतेय मी. तिला ठाऊक नाही त्यापैकीच मी एक आहे नरभक्षक. डॉक्टर, त्या दिवसापासून हे सगळं सुरू झालं. सतत वाटते भीती, सतत होत आहेत भास. गलिच्छ नरभक्षक म्हणाली हो माझ्या देवाला. देशात कुणी काहीही बोललं तरी कळतं देवाला. बेल दाबताच बायको घाबरतच आली. आवाज गंभीर आहे पण घाबरायचं कारण नाही. ती काकुळतीला येत म्हणाली, कितीही येऊ द्या खर्च, पैशाची कमी नाही. अल्लादीनचा दिवा आहे त्यांच्यापाशी. डॉक्टर बघत बसला चक्रावून. म्हणाली, असं काय बघता डॉक्टर, नार्कोटिक्स खात्यामध्ये आहेत ते. एखाद्या नटीला नुसता फोन केला तरी इतकी घाबरते, बॅगा भरून पैसे लगोलग घरी येतात. म्हणालो, दिवा विझू नये वाटत असेल अल्लादीनचा तर तो बोलूच न देता म्हणाला, द्या आदेश तसा वागेन. आदेश पाळण्यात आयुष्य गेलंय. सांगा डॉक्टर. मी आदेश नाही सल्ला देतो. आदेश हेच आहे तुमच्या आजाराचं निदान. आदेश हेच कारण आहे तुमच्या आजाराचं. तुमचा 80% मेंदू करेनासा झालाय काम. बायको पेशंट हैराण. म्हणाला, असं कसं होईल डॉक्टर. मेंदू शिणू नये म्हणूनच तर विचार करत नव्हतो. व्यायाम जॉगिंग करतोच, प्राणायामही चालू आहे. रामदेव बाबाची योगासनही करतो रोज. म्हणालो, म्हणूनच दिसता राव तुम्ही तंदुरुस्त. मेंदूचा कधी केलाय व्यायाम म्हणून झालाय मरणग्रस्त. विचार ऐका, विचार करा, हाच तुमच्या मेंदूला उपचार. मन म्हणजे सत्य. मन सांगेल तेच करा. मन इंद्रियांचा राजा, ऐका त्याचं. निरपराधावर बदनामीची एकही पोस्ट नका लिहू. 10दा विचार करा टाकण्याआधी खोट्या बातम्या. अफवा लागतात पण आरोग्य हसेल. बायको टिपगाळीत म्हणाली, येतील का हो हे पुन्हा माणसात. सध्या मलाच दुष्ट शक्ती म्हणत मागे सारतात. अहो मलाच काय, बेडरूमलाही घाबरतात. म्हणालो, नाही ऐकलात माझा सल्ला, नेत्याचे आदेश घात करतील. उरलेला 20% मेंदूही निकामी होईल. नवरा जनावरासारखा पूर्ण अविचारी होईल. माझ्या सल्ल्यानुसार विचारी झालात तर निकामी मेंदू झपाट्यानं पूर्ववत होईल. बाई घाबरू नका, मग तुमचा नवरा प्रेमानं बागडणारा 100% माणूस होईल. फक्त विचार करायला शिकवा.